काय दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? माणसाला जगण्याचा अधिकार नव्हता, माणसाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. गळ्यामध्ये मडकं, पाठीमागे झाडू, माणसाचे पाऊल पडले तरी बुजल्या जायचे. खाली थुकायचं नाही, जमिनीवरती पाणी प्यायचं नाही. पण त्या गुलामगिरीच्या छाताडावरती वार करून माणसाला माणसामध्ये घेऊन येणाऱ्या या महामानवाचे आपल्यावरती लय उपकार, लई लई थोर उपकार. आपण फक्त आता काय करतोय? त्यांना वाटून घेतोय, त्यांना वाटून घेतोय. मागच्या वेळेस आव्हान केलं होतं आणि आव्हान केल्यानंतर यावेळेस जी काही मंडळी जमली आहे त्याच्यामध्ये सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे, प्रत्येक गटामधून, प्रत्येक वर्गामधून इथं जमलेले सगळे बांधव आहेत. आणि हा अभिमान आहे इंत्रज गावाचा. काय भेटलंय मला? नॉलेज भेटलंय, मला लढायची ताकद भेटली, माझी भीती मेली. माझ्या डोक्यावरती कोणाचा हात आहे? तर या सगळ्या महापुरुषांचा आहे. म्हणून मी लढू शकतो आणि म्हणून मी एवढा एक्सायटेड आहे. का? हे प्रस्थापित लोक एवढे सोपे नाहीयेत. आपल्याला वाटतं फक्त. लढत असताना लक्षात येतं सारखं पोलीस स्टेशनला जावं लागतं. मध्ये मध्ये तर अटक झाली म्हणून बी बघितलं असेल तुम्ही. मी आपल्या घरी निवांत झोपलोय, रात्रीच मला अटक झाली. कुणी केली काय माहिती. मग सकाळी उठल्यानंतर मी बघितलं की कलम काय लावलेत आहे. तर कलम लावलेली बघितल्यानंतर दिलेल्या फिर्यादीनुसार लावलेली कलम बघितली, स्वतःच मनातल्या मनात हसलो आणि म्हटलं साहेब जर बहुतेक बिंडोक दिसतंय, त्याने संविधान वाचलंच नाही. मग मी पण शेतामध्ये गेलो, म्हटलं मला अटक झालीये, शेतामध्येच आहे मी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारतरत्न म्हणतो, पण माझ्या नजरेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त भारतरत्न नाहीयेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत विश्वरत्न, ज्यांची जयंती या देशातल्या त्या प्रत्येक, या जगातल्या त्या प्रत्येक देशामध्ये साजरी होते. असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काही नाही केलं हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी? सगळं काही केलंय, सगळं काही दिलंय, सगळं काही आपल्याला भेटलंय. भारतीय संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं, भारतीय संविधान आपल्याला जगण्याचा अधिकार देतं, भारतीय संविधान इथल्या प्रत्येक प्रस्थापित नेत्याला प्रश्न विचारायचा अधिकार देतं. भारतीय संविधान तो प्रत्येक अधिकार देतं जो माणसाला नव्हता. भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे उपकार आहेत. कधी वाचा, त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचा, त्यांनी दिलेलं संविधान वाचा. वाचाल तर वाचाल म्हणतात, उगच नाही. पण आता आपल्याला मोबाईल आहे ना, पण मी म्हटलं ना मोबाईल बघू नका, तर तुम्ही म्हणता मग तुम्हाला कुठं बघायचं? वेळ ठरवा. आपण मोबाईलच्या जास्त आहारी चाललोय, पुस्तकांचा कमी वापर चालला, मोबाईलचा जास्त चालला. पिढी कुठेतरी वेगळ्या वळणावरती चालली. मग मी पण शेतामध्ये गेलो, म्हटलं मला अटक झालीये, शेतामध्येच आहे मी. हेच सगळं माझं स्वातंत्र्य जे आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, हेच माझं जेल आहे. आणि लोकांना वाटतं अटक होणं म्हणजे चुकीचं आहे. बिलकुल नाही. आजपर्यंत जो व्यक्ती समाजासाठी लढला, ज्या व्यक्तीने समाजासाठी आवाज उठवला, त्या प्रत्येक क्रांतिकारकाला अटक झाली. आणि ती अटक एक क्रांतीची सुरुवात होती. आजपर्यंत तुम्ही बघत आलेला आहेत. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंगांना फाशी दिली. तिथून पुढे किती वर्षामध्ये स्वातंत्र्य भेटलं भारताला? ठिणगी होती ती एवढी ठिणगी पेटली, वनवा पेटला आणि 150 वर्षाचं इंग्रजांचं राज्य अगदी नेस्तनाबूत झालं आणि भारत स्वातंत्र्य झाला. ती क्रांती आपल्याला प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपल्याला पेरायची आहे. आणि तोच आपला सगळ्यात मोठा अधिकार आहे. सगळ्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलायला खूप आहे, बोलायला कंटाळा येऊच तर आहे. कारण की सिम्बॉल ऑफ नॉलेज ज्यांना म्हणलं जातं ते उगच नाहीये, उगच नाही. ते पण बाहेर देशाच्या विद्यापीठामध्ये ब्रॉन्झचा पुतळा लावून लिहिल्या गेलेला आहे. 32 डिग्र्या घेऊ शकता का तुमच्यातलं कोणी? आहे ताकद? 9 भाषांचं ज्ञान आहे ताकद? नाही ना. पण विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती किमया केली. रस्त्याच्या कडेच्या दिव्याखाली बसून अभ्यास केलाय. आहे तुमच्यात ताकद? आज तुम्ही अभ्यास करताल. घरात लाईट असली तरी नाही अभ्यास करणार. हो, वेगळ्या वळणावरती.
पण आपल्याला कुठेतरी बदलावं लागेल, आपल्याला वाचावं लागेल, शिकावं लागेल. आपल्या घरातील त्या प्रत्येक पोराला बॅरिस्टर बनण्याचं स्वप्न बघावं लागेल. तेव्हा कुठं आपली अजून परिस्थिती बदलेल आणि तेव्हा कुठे खरे डॉक्टर बाबासाहेब आपल्याला कळाले आहेत असं आपल्याला समजावं लागेल. पण ज्या वेळेस तुम्ही वाचाल, तुम्ही शिकाल, तुम्ही संघटित व्हाल, तुम्ही संघर्ष कराल, तेव्हाच तुम्हाला तुमचा अधिकार भेटणार आहे. कारण की आत्ता पण भारताचं संविधान काही बांडगुळांच्या हातामध्ये गेलंय, प्रस्थापित नेत्यांच्या हातामध्ये गेलंय. त्यांना काल परवा दिवशी बी बदलायचं होतं, पण त्यांना काय माहिती, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अधिसूचना आणण्यासाठी, त्याच्यामध्ये कलम टाकण्यासाठी पण 75% बहुमताची एक अट ठेवलेली आहे. भारतीय संविधान बदलणं एवढं सोपं नाहीये. मग संघटित व्हायचंय, संघर्ष करायचा आहे आणि भारतीय संविधानाला कायमस्वरूपी डोक्यावरती ठेवूनच या भारताचा रणगाडा आपल्याला पुढे हाकायचा आहे. महिलांचे अधिकार 2023 लाच महिलांना दिले गेले, पण ते कसं झालं माहितीये, माझ्याकडे 543 आंबेत, पण मी तुम्हाला तेव्हाच देणार जेव्हा 848 माझ्याकडे होतील. महिलांना अधिकार दिला गेला, सांगितल्या गेला, त्याचं बिल पास करण्यात आलं, पण देणार कधी? माझ्याकडे 848 आंबे झाल्यानंतर. आणि त्यानंतर महिलांच्या अधिकारावरून बोंब मारण्यात आली. साध्य काय झालं? महिलाच म्हणायला लागल्या की आधी आहे ते तर द्या, 543 मध्ये निम्म तरी द्या की. निम्म नाही, 33% द्यायचं होतं, पण नाही दिल्या गेलं. बदल करायला गेले, तोंडावरती पडले. आणि भविष्यामध्ये बी आपण संघटित नसू, आपण संघर्ष करत नसू, तर याला अडचणी येणार.